मित्रांनो, कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. आज सकाळपासून एक ठराविक मेसेजेस खूप फॉरवर्ड होत आहेत. पेन्शनर्स डे. सेवानिवृत्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन घेत निवृत्तीचं आयुष्य जगणाऱ्या सगळ्यांचा हा सेलिब्रेट करण्यासारखा दिवस. पण आज मी व्हिडिओ मुद्दाम बनवतो आहे की बऱ्याच वेळा असं निदर्शनास येतं की नको ते निर्णय घ्यायचे आणि एकदम आलेला पैसा, 35 वर्ष नोकरी केल्यानंतर एकदम हाती लागलेला पैसा संपवून टाकायचा आणि नंतर 5 वर्षात पुन्हा दुसरीकडे कुठेतरी साधी नोकरी करत आयुष्य जगणारी बरीचशी सेवानिवृत्त निवृत्ती वेतनधारक मंडळी मी पाहिली आहेत. मग चुका कुठे होतात? एकतर आजकालच्या जगामध्ये स्वतःचा विजयपथ सिंघानिया होऊ देऊ नका. रेमंड्स ग्रुपचे मालक सर्वस्व 1000 कोटी रुपयाचे शेअर्स आणि सर्व घरदार मालमत्ता मुलाच्या नावाने विश्वासाने करून आज साधं आयुष्य जगण्याची वेळ आली आहे. पहिली चूक सिंघानिया साहेबांसारखी होऊ द्यायची नाही. दुसरी चूक, एकदम पैसा आला म्हणून फार मोठं श्रीमंत झाल्यासारखं काही लोक वागायला लागतात आणि मग कुठेतरी लांब एखादा फ्लॅट घेणं, जमीन घेऊन ठेवणं आणि त्याच्यामध्ये 35 वर्षानंतर मिळणारी 50 लाखातली जवळपास 40 लाखाची रक्कम गुंतवून टाकतात. हे अतिशय चुकीचं धोरण आहे. समजा तुम्ही आउटस्कर्टला 40 लाखामध्ये एखादा 4 रूमचा फ्लॅट घेतला असं मी गृहीत धरतो आजकालच्या दिवसामध्ये कोणत्याही मोठ्या शहरामध्ये. पण त्या 40 लाख गुंतवल्यानंतर तुम्ही असा विचार करता की आता उर्वरित काळासाठी निवांत बसून मला भाडं येईल. अहो, पण त्या 40 लाखाचं व्याज किती येतं आणि भाडं किती येतं हे साधं गणित तुम्ही करू शकत नाही. त्यानंतर तुमच्या हातातला हा लिक्विड फंड जो असतो, जो कधीही उपयोगी पडू शकतो, असा फंड तुम्ही एकदम संपवता. जो तुमच्या हाती मिळायला 35-36 वर्षाची तुम्ही घाम गाळलेला असता, मग ती सरकारी नोकरी असो अगर प्रायव्हेट सेक्टर पेन्शन देणारा एखादा सेक्टर असो, मग ही रक्कम एकदम संपवायची असते का? माझं तर उत्तर आहे बिलकुल नाही. तुम्हाला जसं हे मॅन्डेटरी ओव्हर्स असतात क्रिकेटमध्ये, तशाच हा निवृत्तीनंतरचा 20 ते 25 वर्षाचा कालावधी मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला डिफेन्सिव्हच राहावं लागेल, कारण दिवस खूप बदललेत. माझी मुलं मला सांभाळतील, माझी मुलं खूप चांगली आहेत, हे सगळं आता बस्तानात गुंडाळून वरती टाकून द्यायची वेळ आलेली आहे. म्हणजे 70% समाजामध्ये अनुभव असा येतो म्हणून मी बोलतो. ज्यांच्याकडं चांगली सोबत आहे, मुलंही आज विचारत आहेत आईवडिलांना, खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजेच तुम्ही कुठेही लांब जागा घेणं, फ्लॅट घेणं हे फार चुकीचं आहे. त्यानंतर तुमचे काही मित्र असतात, अरे मी याचा व्यापार करतो आहे, त्याचा व्यापार करतो आहे, बघ माझी सुबत्ता बघ, माझ्याकडे एक 10-20 लाख रुपये टाक, बँकेत काय तुला 60% मिळतं आहे, मी तुला 12% देतो महिन्याला. मैत्रीच्या लोभापोटी, प्रेमापोटी, स्नेहापोटी पूर्वी त्याने आपल्यावर काही उपकार केले म्हणून तुम्ही त्याला त्याच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडता आणि नकळत त्याच्याकडे तुम्ही 20-25 लाख रुपये देऊ करता. काय तर 10 ते 12% आमिषाला बळी पडून तो तुम्हाला कदाचित बिझनेसमध्ये भरभराट 1-2 वर्ष दाखवेल. अहो, पण नंतर तुम्ही काहीच बोलू शकणार नाही अशी अवस्था निर्माण होते आणि तुम्हाला तुमच्या पैशावर पाणी सोडावं लागतं. मग हे असं घडणं फार चुकीचं आहे ना वार्धक्यामध्ये. म्हणून तसाही ऑप्शन कधीही तुम्ही हाताळायचा नाही. दुसरी गोष्ट, कधी कधी तुम्हाला असं वाटतं की कोऑपरेटिव्ह बँकांचं व्याज जास्त आहे म्हणून तिथे ठेवूया.
ती पण एक घोडचूक तुम्ही करताय. ठीक आहे, थोडेफार तुम्ही ठेवायला हरकत नाही. मी असं मानतो की तुम्हाला 50 लाख रुपये मिळालेत, चला एक 2-4 लाख रुपये तसे ठेवा. कारण एक ब्रीदवाक्य नक्की लक्षात ठेवायचं आहे, डोंट पुट युअर एव्हरीथिंग इन वन बास्केट. हे नक्की लक्षात ठेवायचं आहे. त्याप्रमाणेच तुमच्या जीवनाची आखणी करायची असते. आणि जर फायनान्शियल प्लॅनिंग नसतील आणि जर तुम्हाला वार्धक्यात कुठे पुन्हा फडकं मारावं लागलं तर त्याच्या इतकी वाईट शोकांतिका कुठलीच नसते. म्हणून आजचा पेन्शनर्स डे साजरा करताना मला इतकीच विनंती करायची आहे की पुढचं आयुष्य जर तुम्हा दोघांचं आनंदी जायचं असेल तर तुम्हाला अशी काही काळजी नक्की घ्यावी लागेल. कुठल्याही प्रायव्हेट व्याज देणाऱ्या संस्थेकडं तुमचा हा सगळा पैसा कधीही टाकायचा नाही. भले आमिष तुम्हाला 12% 14% दाखवतील, कधीही तसा नाही करायचं आहे. सरकारी बँका तुम्ही उपयोगात आणा. सरकारी बँका, पोस्ट ऑफिसच्या स्कीम आहेत, जिथं जिथं म्हणून गव्हर्नमेंटच्या काही स्कीम आहेत तिथं तुम्ही पैसा गुंतवणं हे तुमच्या वार्धक्याच्या दृष्टीने एक लिक्विड फंड सतत हातात असल्यासारखा FDमध्ये गुंतवणं सरकारी बँकांची, जी केव्हाही तुम्हाला मोडता येते. संकट सांगून येणार नाही आहेत. मध्यरात्री कोणतंही संकट तुमच्या दारापुढं करून येईल. मेडिकल एक्सपेन्सेस करावे लागतील. जुना मेडिक्लेम असेल तर तो कंटिन्यू करा, अतिशय हितकारक आहे. आणि अर्थात एखाद्या चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्या. मी सांगतो याच्यावरच विश्वास ठेवू नका, परंतु मी जे सांगतो आहे ते नक्कीच योग्य सांगतो आहे याची मला तरी खात्री आहे. आणि मी स्वतः त्याच रस्त्याने जातो आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता जे काही थोडं मिळालं आहे ते आपल्या जीवात जीव असेपर्यंत आपल्याला पुरलं पाहिजे या एकाच सद्भावनेने. कुणापुढेही नंतर हात पसरावा लागू नये अशाच भावनेने मी तर स्वाभिमानाने जगण्याच्या दृष्टिकोनाने स्वतःची फायनान्शियल प्लॅनिंग्स नक्की केलेली आहेत. चला मित्रांनो, पेन्शनर्स डे याचा पुरेपूर आनंद घ्या. सगळ्या मित्रांना भेटीगाठी घ्या. आज एकमेकांना शुभेच्छा नक्की द्या. पण अशी चर्चा करताना कधी कधी फायनान्शियल प्लॅनिंगची चर्चा एखादा मित्र हुशार असेल यातला, त्याचा सल्ला हे घेत नक्कीच एक चांगलं आयुष्य तुम्हाला आयुष्य जगता आलं पाहिजे, स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, इतकीच गोष्ट लक्षात ठेवा. विश यू ऑल द बेस्ट अँड हॅपी पेन्शनर्स डे वन्स अगेन.